आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडच्या अर्धमजला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। 2 जणांना अटक, आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। एटीएस पथकाकडूनही आरोपींची चौकशी होणार। प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंब कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी। कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार। पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज। बहुतांश भागात गारपीटीची शक्यता। पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट। पुणे शहरातील तापमानात सतत चढउतार। 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेल्या कमाल तापमानात घट। मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। वेगवान वाऱ्याचा मुसळधार पावसाचा अंदाज। किनारपट्टी भागात 2 दिवसांपासून ढगाळ हवामान। विदर्भात उन्हाचा तडाखा कायम। रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशावर। पुढचे 2 दिवस तापमान चढेच राहण्याची शक्यता। माढा वर्षभरात 19,497 घरं बांधणार। मुंबईत 5,199 घरं माढ्याकडून बांधली जाणार। माढाच्या सन 2025-26 साठी 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी। अमरावतीत तापमान घसरलं। छत्तीसगड आणि महाराष्ट्र कर्नाटकात कमी दाबाचा द्रोणीय पट्टा निर्माण झाल्यानं ढगाळ वातावरण। पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता।